भरत गोगावले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भरत गोगावलेजी, या वेळेला तुम्हाला मंत्रिपदासाठीचा शिवलेला कोटही घालता आला, तुम्ही शपथही घेतलेली होती। तुमच्याकडे रोहयो खाता आलेले आणि त्या व्यतिरिक्तही आणखी काही खाती आहेत। कसा तुम्ही या सगळ्या मंत्रिपदासाठीचा अपेक्षित ठेवता कारभार, कशा प्रकारे तुमचं हे खातं तुम्ही सांभाळणार आहात? आमची पहिलीच वेळ आहे मंत्री होण्याची आणि खाते मिळण्याची, आणि त्याच्यामुळे आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये असल्यामुळे काय रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारल्याण ही खाती जी काय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि जे खाते मिळाले त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करूया। नक्कीच भरत गोगावलेजी, रोहयो हे अत्यंत महत्त्वाचं खातं मानलं जातं, एकंदरीतच ग्रामीण विकासाच्या दृष्टीने असेल किंवा ग्रामीण भागातल्या रोजगाराच्या दृष्टीने असेल, तर या खात्याचा कारभार सांभाळताना काही तुम्ही विशेष असं नियोजन केलेलं आहे किंवा त्याबाबत काय तुमचा नेमका विचार असेल? तर वेळ आहे आता, तर समजते तुमच्याकडनं, आम्ही विमानातनं आता उतरतोय। नक्कीच भरत गोगावलेजी, आता खाते वाटप जाहीर झाल्यानंतर तुम्ही आता परतणार आहात तुमच्या गावी, जंगी असं स्वागत असेल? आहे स्वागत असणार ना। आपल्या एका सामान्य कुटुंबातल्या शेतकरी मुलाला जर एवढं मोठं मंत्रिपद मिळालेलं आहे, कॅबिनेट आणि खाती दिलेली आहे, आणि आम्ही गरिबांचे सेठ म्हणून प्रख्यात आहोत, आपल्याला माहिती आहे काय। आणि मी काम करणारा तळागाळातला साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे नक्कीच चांगलं स्वागत। समाधानी आहात जे खातं मिळालेले आहे, जे खाते काय काळजी नाही, मंत्री होणं महत्वाचं होतं। नक्कीच भरत गोगावलेजी, या नव्या सरकारमध्ये रोहयो मंत्री असणार आहेत, आणखी 2 महत्त्वाची खाती तुमच्याकडे असणार आहेत। यानंतरच्या पुढच्या काळातला तुमच्या सगळ्या प्रवासासाठी शुभेच्छा असतीलच, मात्र आता नव्यानं मंत्री झाल्यानंतर एकंदरीतच गावकऱ्यांकडून आता काही प्रतिक्रिया येत आहेत का, किंवा तुमच्या कुटुंबियांकडनं याबाबत काही आता हे खाते वाटप झाल्यानंतर काही तुमचं बोलणं झालंय का? अगं तुझाच पहिला फोन आलाय, मी विमानात आता उतरलो, आम्ही सगळे नागपूरवर। नक्कीच हा भरत गोगावलेजी, तुमचा आवाज पोहोचतोय आमच्यापर्यंत। काम करू आपण, खारल्याण आहे, रोजगार आले आहे, फलोत्पादन आहे, 3 खाती मिळाली। नक्कीच भरत गोगावलेजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर महायुती